नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्य सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करून त्याची सत्यता जाणून घेतो. E20 नंतर E30 हे आणलं जाणार आहे. E30साठी वापरत असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. असा निर्णय सरकार घेते का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. सरकारची E30ची तयारी 2030 पर्यंत E30 वापरणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता सरकार E30ची तयारी करत असल्याचा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय. E20 मुळे सध्या देशभरात गोंधळ निर्माण झालाय. अनेकांनी गाड्या खराब झाल्याचा आरोप केलाय आणि सरकार आता E30 आणण्याचा विचार करत असेल तर हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पण आधी या व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. सरकारनं पुढील 5 वर्षात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य 30% वाढवलंय. सरकार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष ठेवणार आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली, कारण हा विषय देशभरातील वाहन चालकांचा आहे. सध्या E20 वरून अनेकांनी गडकरींवर निशाणा साधलाय. CJP सारखीच E20 पार्टीही तयार करण्यात आली आहे. असं असतानाही खरंच सरकार पुढील 5 वर्षात E30 आणण्याचा विचार करतंय का याची माहिती मिळवली. त्याआधी E30 काय आहे पाहूया. E30 म्हणजे 30% इथेनॉल आणि 70% पेट्रोल असतं. पण खरंच सरकारनं असा निर्णय घेतलाय का हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत सरकारकडून माहिती मागवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. इथेनॉल वाढवण्याबाबत सरकारनं निर्णय घेतलेला नाही. 2030 पर्यंत 30% इथेनॉल मिश्रणाचा दावा खोटा आहे. E30 साठी सध्या पेट्रोलच्या गाड्या अनुकूल नाहीत. 2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य होतं. इथेनॉलच्या वापरामुळे इथेनॉल उत्पादनात शेतकऱ्यांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील हे खरं आहे. पण इथेनॉलचा अधिकचा वापर सगळ्याच वाहनांना चालणार नाहीये. सध्याच्या पेट्रोल गाड्या फक्त E20 पर्यंतच्या इंधनासाठीच अनुकूलित केलेल्या आहेत. त्यामुळे अजून इथेनॉलची मात्रा वाढवली तर वाहनांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारनं आता E30ची तयारी केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.